नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यानंतर निवृत्ती वेतनधारकांनी अधिदान व लेखा अधिकारी तसेच मुंबई कोषागार कार्यालयास भरून द्यावयाचे जे काही शपथपत्र आहे ते शपथपत्राऐवजी सध्याचा पेपरवर घेण्याबाबतचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। तो आपण पाहणार आहोत नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडल्यानंतर निवृत्ती वेतनधारकांनी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई तसेच कोषागार कार्यालयास भरून द्यावयाचे शपथपत्र मुद्रांक पेपरऐवजी सध्या साध्या पेपरवर घेण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की निवृत्ती वेतनासाठी बँकेमध्ये जे काही संयुक्त बचत खाते जे काही उघडण्यात येणार आहे, निवृत्ती वेतनधारकांनी ते अधिदान तसेच लेखा अधिकारी जे काही मुंबई तसेच कोषागार कार्यालयास भरून द्यावयाचे जे काही शपथपत्र जे काही होते ते अगोदर बॉन्ड पेपरवर देण्यात येत होते, म्हणजे की मुद्रांक पेपरवर देण्यात येत होते, त्याऐवजी आता साध्या पेपरवर घेण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। नेमकी जी.आर. शासन निर्णय संपूर्ण काय आहे तो सर्वच आपण समोर जाणून घेऊयात। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रत क्रमांक 94 कोशा प्रशासन 5 असा आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की दिनांक 14 जुलै 2026चा, म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे ती सर्व आपण आता जाणून घेऊयात। मित्रांनो, आपण सर्वप्रथम आता प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। यामध्ये प्रस्तावना: निवृत्ती वेतनधारकांनी निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडलेले असल्यास उपरोक्त नमूद वाचा क्रमांक 3 अन्वये त्यांच्याकडून 100 रुपयाच्या जनरल स्टॅम्पवर पेपरवर शपथपत्र घेण्यात येत होते। उपरोक्त नमूद वाचा क्रमांक 6 अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ट 1 मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून ₹100 ऐवजी ₹500 मुद्रांक शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे। तसेच वाचा क्रमांक 7 अन्वये शासकीय कार्यालयांमध्ये दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले असल्याचे नमूद केलेले आहे। तसेच निवृत्ती वेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय हा घेण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की निवृत्ती वेतनधारकांनी बँकेमध्ये जे काही संयुक्त खाते जे काही उघडण्यात आले आहे आणि त्यानंतर सादर करावयाचे जे काही शपथपत्रे होते ते अगोदर स्टॅम्प पेपरवर घेण्यात येत होते आणि ती जी काही अट होती ती रद्द करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण शासन निर्णय काय आहे तो सर्व आता जाणून घेऊयात। शासन निर्णय: शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले असल्याने संदर्भ क्रमांक 4 वरील दिनांक 19 जून 2023 रोजीचा शासन निर्णय हा रद्द करण्यात येत आहे। आणि तसेच निवृत्ती वेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी ₹100च्या स्टॅम्प पेपरऐवजी आता साध्या पेपरवर शपथपत्र भरून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्यास दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून मान्यताही देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही जी.आर. आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा जी.आर. डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती डाउनलोड करू शकतात। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या निवृत्ती वेतनधारक जे काही आहे त्यांना संयुक्त खाते उघडण्यासाठी जे काही निवृत्ती वेतनधारकांनी 100 रुपयाचे जे स्टॅम्प पेपरऐवजी आता साध्या पेपरवर शपथपत्र हे जे काही आहे ते भरून देण्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आणि ही जी काही अट असणार आहे मित्रांनो, म्हणजे की जी काही रद्द झालेली जी काही अट आहे किंवा लागू जी काही असणार आहे साध्या पेपरवर शपथपत्र भरून देण्याचे, ते म्हणजे की 1 ऑगस्ट 2026 पासून यासाठी ही मान्यताही देण्यात आलेली आहे।
चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल. याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.